अरे कुठं चालला? थांब ना. अगं मम्मी, मी बघतोय ना आप्पाजी आले का. तो आप्पाजी तर म्हणत होते मी गाडी घेतो न घरी. मग गाडी तर घेतली असेल ना आप्पाजीने आतापर्यंत, मग आले का नाही बघून येतो मी. अरे काय 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 असं का पैद धाव देतात ते? काय वेळ लागते ना तिथं. काय काय असं काय आहे का? काही डॉक्युमेंट्स तयार करावं लागतात, हे असते लागत असते. अगं तरी पण गाडी येऊन राहिली ना, मी जाऊन बसतो तिथं. उन्हात नको थांबू हा, आजीच्या घरी थांबलो. हाव हाव, मी आतमध्ये बसतो. मम्मी गाड्याला आले येजो पटकन हा. आरती तयार आहे ना, आरती तर नारळ मी फोडी ना. हो ना, बल्ला बाई हरी क्या पोराले. हा मम्मी, आप्पाजी आले. हो. कर सुनबाई, पूजा कर. हो बाबा, मी आरतीचं ताट काढून ठेवलं, पण ज्या आईन तुम्ही करा. ए सोनू, त्या आजीला वाज दे ना. हाव, बोलवून आणतो आजीले. तू कर ना पूजा, तुझ्यासाठी घेतली गाडी. नाही नाही बाबा, असं थोडी असते. मोठ्यांच्याच हात पूजा झाले की शुभ राहते, ते आशीर्वाद भेटते ना. तुम्ही करा पूजा. त्या आई आल्या या. हा व माय, मी आत्ताला वाट पाहत बसली. आत्ता गेली धोरण, हे आले. हा सोने आला सांगेले. कोण तर गेली लागी, हे आले. नाही. आई हे घ्या आरती, पूजा करा. करून तुझं हातानं तुझ्यासाठी आणली ना गाडी. रंग सासरा आणला हो, बरं आणला, लाल मस्त कुठं दिसते. करा आई पूजा. सोनू, काकूला आवाज द्यायला लागत तुझं ना. काका नसतील मी, पण काकू घरी येशील ना. काकूले म्हटलं, काकू नाही आली. जाऊ देवा. करा, घ्या पूजा करा. बेडा कोणी आणला? माय बेडे गिडे आणा लागत होती. आणले ना, पूजा तर कर. मी बसतो पहिले. अरे थांब थांब, आईले बाबाले पूजा करू दे आता. मला हातून करतो पूजा, मग काय तर. चालवता येते बाबाले, गाडी घेतली की चालवता येते. शिकवा ना तुम्ही आता. एका दिवसात तर शिकतो, फक्त शिकवा ना. काय येईन तुले, चालवतो काय चालतं बापा. मैसून हुशार आहे, एका दिवसात शिकते ती. आज काय धंदा आहे तुले, शिकवा आता तिला गाडी. तिला गाडी घेऊन नाही येत तिले. हुशार आहे मैसून, शिकते पण शिकते ते. थांब ना. लेकरायला हरी जाय रे, आण लेकरायला एक चक्कर मारून. सुनबाई तू बी. इतके जण चौघ पहिले तुम्ही पोरायला, मग आपण जाऊ. मग बाबा आईली ने जा. चक्कर मारून आण. बाय मले. हो, मला काऊन का, मला बसून नाही का गाडीवर? मग सुनण्यासाठी घेतली तर मग सासू का जाणार नाही काय? मला बी, मी बी जाईन हो माय. आण जावं, शिको सांगत काही नाही मले, पण गाडीवर बसून चक्कर तर आण जा. कुठे दुसऱ्याचं जीवन धोक्यात टाकतो. दुसऱ्याचं म्हणजे आता तू गाडी चालवशील म्हणजे बाकीच्या लोकांनी का घरातच राहा. आजी कधी येते वा आत्या? अजूनही नाही आली. काय सांगू ना, तेच तर किती बापूची वाट पाहून राहिले. तो मायला विचार बरं. जाय म्हणा का आत्याचा काही फोन घेऊन आलता का म्हणा, नाही तर फोन लाव म्हणा. विचार बरं तो मायले. मा सांग तर बोलू राहिली ते कालपासून. तिला मी धुणं धुवायला लावलं ना. जाय बरं, विचार बरं. आई आता किती वाजता येते असं विचारते. मानाव काल सांग तरी, तूच विचार ना. येते म्हणा, आता येईल घरून निघाली. आता मी काही फोन नाही लावला. लावला मग एखादा फोन. मै पोरगी काय काय कहते. पुष्पे स्वयंपाक करून ठेवतो, माय पोरगी येईन तर तिच्या हिशाचा. हो हो, हा तेच म्हणलं. नाही तर माय पोरगी येईन, जेवण खावण करायची राहून जाईन तरी. आता घरून येऊन राहिली हेबी हेबी. एवढा खटल्याचं करणं, मा पोरीचा का खटला लहान आहे घरी का तिचं जेवण होते. ते नवीन चादर नाही टाकली होती, त्या टाका लागत होते. वैभव येतील तर जा. वैभव नाही येत, बाईचे तर. माय पोरगी एकली नाही, पाल्यावानी नाही माय पोरगी. एकटी हिंडते मोका. माय पोरगी नवऱ्या बगर जात नाही कुठे. नवऱ्याच्या अशी पावलावर पाऊल टाकते, एक पाऊल पुढे नाही. वर चढ नाही ना ते. बायजो पाहुण्याले संग घेऊन येईन काही. माय पोरगी एकली दुखली नाही हिंडत. मी तर रस्त्यानच असतो. तुमचं पोरग घरी येईन, मी हिंडत असतो. ऐकलं काय? तू काट्यानं बस ना, तुला काही धंदा नाही का हो? मग तिनं काही म्हटलं तुला उत्तर द्या असते काय? आजी कधी येते वाट्या? आजी आता खाऊ आणीन ना. आणीन ना, मग काय तर माय पोरगी ना काही खाऊ. केळायची तर फणीच्या फणी सांगते पोरगी येते तो. आजी आपण दोघं जण खाऊ, आत्यानं खाऊ आणली. आजी आत्याला आपण जाऊच नाही देऊ, आपल्या घरी लावू देऊ.
आजी आता सांग तू बालीन का छोटा बाल काय सांग तू का लिहिन रे नाही तो नाही येईन त्याची माय नाही येत ना आज गाळ जागेवर आहे. हो आज जागेवर आहे ते काय हो घडीत जागेवर घडीत कशासाठी बिघडून जाते काल तर मनात माई पोरगी गेल्यापासून पहिल्यांदा जीवन राहिली म्हटलं फार चांगलं म्हणजे ते काहीच नाही तेल वाटी का त्याच्या पुरचंच झाली काय पहिल्यांदा येऊन राहिली कुकडी बळबळ करतात हो आपलं डोकं लय मॅट होते मग समजून घ्या जरा. हे ना मग म्हटलं तर तिचंच तर तिला सुचत नाही, तिला नाही याद राहत, बोलते ती कुकडी, बोल द्या. काय बा, आज आज चांगली टेपात बोलून राहिली की नाही हा. तुमची पोरगी लग्नापासून पहिल्यांदा येऊन राहिली ना आ सांग काय करा पुष्पीचं फार शक आहे बोलेली हो? तो श्याम येते का हो तिचा नातू आहे का संग माय बाई आज श्यामही आठवला का नातूही आठवला श्याम कोणाचा पोरगा आहे दिनूचं कोणाचं पोरगा आहे मला काय काय का समजत नाही का दिनूचं बबड्याला किती लेकरं आहेत आणि बबड्याला किती लेकरं आहेत ना सांग काय करा पुष्पे बायचं लग्न तरी झालं का दिरूचं लग्न आता झालं 3 वर्ष झाले एक पोरग आहे त्याला महिन्याचं बबड्याचं लग्न तरी झालं काही बोलते बाई निरा आज जागेवर आहे हो, कस जागेवर आहे. चल, मी येतो जो. तू कुठे चालला बाई येते ना हो येतो मी. बाली कोण आहे काय हो पुष्पे बाई कोण आहे माई नाथ आहे ना काही विचारत निरा मॅट दिसतो का तुला मी ला शांतीला फोन ला येऊन राहील ते तो काय कुठलं काय जेवायच्या वक्त रे म्हणा साजरा स्वयंपाक करतो 2 भाज्या करतो एक राहायची एक सुकी माई पोरगी येऊन राहिली वरण भात लावजो तूप आहे का घरी नसेल तर त्याला सांग बरं मग पुरीला तूप आवडते तूप पुडी हा तसंही तूप तिले आवडते तुपाले पोईले तूप लावून खाते राहीन आता 2-4 दिवस माझ्या पोरगी तर चांगलं चुंगलं खाऊ घालू तिले बरं चांगलं चुंगलं खाऊ घालू का तुमच्या पिले घालीन का मी काय नाही घालशीन तू नाही घालशीन तर कोण घालणार आहे अधिकारच आहे मा पोरीचा मा पोरा तेवढा अधिकार नाही का येते का माई पोरगी असते का तो घरी हमेशा कोणी तर येते आता मंजूच्या लग्नापासून आता ती येऊन राहिली माई पोरगी हा आली 4 दिवस खाऊ नाहीच घालशील तर कोणाला सांगशील घालणेच आहे तुले भाऊजही व्हायस ना मग माई पोरगी का लोक आहे का या घरची पोरगी आहे ती चांगलं खाऊ घालशील तर का नाव आहे का घालाच लागते तुले कामच आहे तो आलो माय बाई असं काय नाव आहे मला आलं का मोठ्या बाई वा वा सगळं समज काय नाही समजत पोरगी येऊन राहिली तर बर बुड्डी तालावर आली काल तर लय काम बिघडलं होतं हो आज लय टेपात आहे सकाळपासूनच काल तर लयच कुकडेच बडबड चालू होती तिला बबड्याचं लग्न झालं काय झालं माई पोरगी लंदा येऊन राहिली दिवसभर बहिणीला बडबड बडबड सुरूच होतं हो तेच तर म्हटलं माय काल लय काम ऐकलं होतं काल संध्याकाळी हे आलते ना हे म्हणत आज लय काकी जरा उकडी बोलून राहिली हो काल भाऊ लय वाकड होते बसेल भाऊ म्हणत जाते म्हणत बाई काम जरा जरा म्हटलं काय सांगा पा येतो म्हणत दवाखान्यात नेतो म्हणत डबल गोळ्या बदलून मागतो म्हणत डॉक्टरले पण आजपासून चांगलं आहे सबन आठवून राहिलं विचारा ना आता बाई मी कोण हाव लाज हाय हो संदे तुले मग विचारतो मोठी मी कोण हाव लग्न करून आणलं ना तुले मा पोरासाठी मला लेकरं किती आहेत बाय 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 आता तर बाई या दोघीनं कमालच की बेसरम बोलायची मंजूचा फोन घेऊन आलता का तू म्हणस ना मंजू येते भेटीले जाऊन नेस राहिली मंजूले आणून नेस राहिली कशी हायस व पुष्पा पुरी गाडी जागेवर आली ना मंजूची हो येते मंजूच अशाच राहा जाग्यावर नाही तर आमच्या डोक्याला टेन्शन काल तर बाई हे म्हणत पुष्पा हे म्हणत काही नाही काम जाते म्हणत धीरे धीरे काही संतूर सुटलं म्हणत कुकडी बडबड करून राहिली म्हणत निरा तेली म्हणे ना इतके पांडे कसं लग्न नाही केलं दे म्हणा लावून बाई मोठ्या बाई तुम्हाला काय सांगतो तुम्ही काल आल्या नाही काल कुकडी होत ना बडबड मोठ्या फस्त म्हणत एवढे पांडे कसं झाले म्हातारा झाला अजून लग्न नाही केलं आता काही करतो मी इतकी हसू भाऊ म्हणत की मग पोरीचं लग्न झालं आता मी करू का तू कुकडी बोलत नाही काय समजे नाही की काल कुकडी बोले ना हो ना सांगितलं ना मला ते घरी आल्यावर त्याला म्हणत जाय म्हणत बुडीची भेट घेऊन ये हो ना मला ती सांगत ना काल मी येऊन राहील ती म्हणत जाऊ दे म्हणत निजली होती रात बुडी मग गोळी दिली म्हणत पांडू नको ती आणि झोपली म्हणत बुडी आहे लय बडबड करू राहिली म्हणत काही बी म्हणा माय मग ती गुई आहे एक झोपीची ती देऊन बुडीली मग झोपली
मग सोन उठली तर ते आज दवाखान्याची तयारी होती. ते म्हणत जात ह्या गोळ्या गिळ्या बदलून मागतो डॉक्टरने सांगतो. तो लयच आता बडबड करून राहिले काही हे समजा काही दिन म्हणत जरा काही गोळ्या बदलून काही असं काही ट्रीटमेंट करीन म्हणत काही पुढची जशी पण सकाळून उठले त्यापासून सबन जाग्यावर आहे. त्या विचारलं ना तर सबन सांगून राहिले. आता फार आठवलं की नाही मंजू येऊन राहिली ती तू चालली नाही सबन आठवलं. तू काय म्हणते पुष्पा बुढीच्या मेंदूची नस की नाही एखादी बाई जोरच आहे म्हणून ते काही लिंक लागते काही सुटी काय फुसू फुसू करून राहिल्या वा काही नाही. पुष्पा म्हणे काल डबल धुणं धुतलं म्हणे लय थक म्हणे मी जाऊ द्या ना माय मुख्य राहणार काल बोलली मी खराब वाटे मग प्रणवचे बाबाही मलाच बोलत काय मग तन करतं तेनच पिळले ते कपडे जिवार येते ना बाई जिवार नाही येत का असं बंद होईल कपिचेरा बुढीने डबल भिजू घालून देईल ते येते जिवार येत नाही तर काय तर पण आता जाऊ दानाचं लहान लेकर ते तुला प्रणव काय बुढी काय सारखेच झाले तुले आता दोन्ही हो ना बिचारा प्रणवपेक्षा कोई लहान लेकर असं करतात. कधी कधी प्रणव असं वाटते समजदार आहे आणि बुढी समज नाही अशी करतात निरा लेकरा वांडीच निरा मला बोलतच राहते माहित आहे ना. जाऊ देवा जीव तेवढाच आहे तोल्यात काही येत ना शांताबाई आज चालली तुम्ही वावरात पण काही गेली नाही. तुमची पोरगी येऊन राहिली म्हणून घरी राहिली वावरात चालती मी असं का बस ना मग बस हो माई पोरगी येऊन राहिली ना हो राहिली येतो म्हणे ते इली फोन आणा आता येऊन राहिली ना आता काय सांगा बेष्टी भेटली नाही भेटली एकलीच येऊन राहिली पाहुणे येऊन राहिला म्हणे सगळं हाय ना पुष्पे बस ना मग आता माझी पोरगी आली की सगळं मग जमस करू पुष्पे दे स्वयंपाक करून ठेव संध्या अतिच बस अतिच जेव त्याला बोलव ना टेन लागेल 2 लेकरत वाले हा अतिच जेव्हा माझी पोरगी येऊन राहिली ना. कोणती आहे माय गाडी माय एवढी साजरी आहे का काय रे का चटकदार नाही वाटते हे काही घरी नाही वाटते कोणी पाहुणे तर कशी आहे तर माय बाई रंग काय साजरा आहे हो काय दे हो चक 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 मजा बी तर लावायला चालवता आली असती ना घेऊनच गेली असती. मस्त आहे हो शेटी गिटिंग मोठी आहे हो साजरी आहे हो बुढ्याला खर्च केला बाई लय महागाची आहे वाटते. बुढा म्हणते बाई 85,000ची पण मला नाही वाटत बाई 1.5 लाखाची आहे बाई गाडी कमी जास्त मुलीनं लय उदा पैसा दिला बाई मोठीले मा आता मी बी घेईन 1.5 लाखाची आणि मी तर स्वतः जाईन मागून घेऊन साजरी आहे हो आली वाटते. आवर आहे ना थांब ना काऊन चालली मी काही ती गाडी पाहिली नव्हती आली अहो मग गाडी नको पाहू मग तशी का तुम्हा घरी येऊ शकतेस का थांब ना काय आली ती ये ना ये मारे कंपनी माझा धंदा राहिला आणि मी काय गाडी पाळणे आली हो माय बाई नाही तर माणसानं गाडी पाळणे आली मला का नवई मला काही नवई नाही गाडी माय बाबा ते एका दिवशी घेऊन देतात त्यांना मागत नाही. आता बुढे बाबा देतात मला घेऊन तुम्हाला दिली गाडी घेऊन तर मला बी घ्यायला गाडी 1.5 लाखाची असेल नाही व 85,000ची मामाजीने सांगितलं खोट्या थोत्राचे मामाजी 1 नंबर टारडे बुडगी तर त्याची पेक्षा खोटी मला काय सांगतात तुम्हाला काय सांगतात मला तर 1.5 लाखाची आहे 1.5 लाखाचीच आहे ना हिच्या जवळून काढून घेतो किंमत मग मला घ्यायच्या मी 1.5 लाखाचीच घेईन. अव नाही ना 85,000ची आहे ना 1.5 लाखाची नाहीये काऊन 1.5 लाखाच्या गाड्याच नाहीत काय मी काळा नाही हो मला का समजत नाही काय अगं तसं नाही गाड्या तर लय महागाच्या पण ही 85,000ची असं मी तुला सांगून राहिली अशी लय सस्ती आहे का मग काही बोलतं का ग रेनू 85,000 म्हणजे कसं असतं रे का मामाजीने घेऊन देऊन झाली ग त्यांना माझा त्रास पावल्या नेला त्यांना असं वाटलं की खूप रोज दगदग आहे ॲटोने जावं लागतं सवाऱ्या व्हायपर्यंत थांबावं लागतं म्हणून त्यांनी दिली घेऊन छान आहे ना ग गाडी बुढे बोल तशी ती लय कदर येते पैसा कमावता पैसा तर कोणालाही गोड लागते गुन्हे म्हणून माशा रुंग करून राहिल्या नाही किती दिवस का तुम्हाला बुढ्याने किंमत दिली का बुढीने किंमत दिली आता पगार येऊन राहिला म्हणून मोठ्या गोष्टी सुचून राहिल्या दिली बापा माई मोठी सून मोठ्या गोळ लागते ना मोठ्या सुनीचा पगार म्हणून नाही तर काही बुडीली काही हे नाही बुडेली काही तुमची कदर नाही तुम्हालाच का आहे माहित नाही का बुडा बुडीला माल्या उरावर टाकून चालल्या मस्त इकडे राहिले आता त्याच्याजवळच घेऊन राहिले पायानं वळू आता गाडी घेतली मग घरी घ्या नाही बांधून दुखतं कुठं सांगतं कुठं काही फरक नाही पडत माझे का सारे नाहीत का ते
मी त्यांची सूनच आहे ना. दिलं त्यांनी घर बांधून तर मी घेईल. का नाही घेऊ? अधिकार आहे माझा त्यांचा. मला माझ्या सासऱ्यांनी गाडी घेऊन दिली तर मला आनंदच आहे. आणि आता ते घर बांधून जर देत असतील तर त्याचाही मला आनंदच आहे. तुला सांगितलं का तिला घर बांधून देता? हा रेणू, उगाच असं बात करू नये. कशी कुकडे बोलत राहत. अगं चल, ये ना पेढा तर खा. ये ना गाडीची पेढे ना. नाही पाहिजे. कोणत्या ढंगाची गाडी आहे? लाल लाल चरत. काय ढंग आहे माझ्या गाडीले? तो नाही येत गाडी पाहिली की. इतका तर रंग आहे ढारके आहे. मॅडच बाई बाई खरं निरा. कोणत्या गोष्ट आनंद नाही, कोणाचं कौतुक नाही. आता पागल. जाऊ ते तिकडे, मलाच करावं लागते. किती मस्त आहे ग माझी गाडी. आता असं वाटू राहिलं कधी कधी मी उद्या गाडीवर जाते. तिला ना कवर आणा लागेल बाई मला. उन्हानं खराब होऊन येतं. चार्जिंगचा पॉईंटही करावं लागते मला. म्हणजे दारातच मस्त चार्जिंग झाली पाहिजे. अय अहो इकडे आहो. मी काय म्हणत होती, इथे गाडीला चार्जिंग पॉईंट पण लागेल ना आता चार्जिंग करायला. हो, मी ते इलेक्ट्रिशियन वाल्याच्या इकडे चाललो होतो. तू दऱ्याचा ते पोस्ट लावून घे, मी आणतो त्याला. हो, ते चार्जिंग करायला लागेल ना गाडीला. हा फार चांगलं. अहो मग सोबतच घेऊन जा. लोक लवकर येत नाहीत. हो, पाय तुम्ही आता ते काय तर.